अर्ज भरण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत तसे एकनाथ शिंदे अडलेल्या जागेंवर उमेदवार जाहीर करू लागले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. या ठिकाणी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत आघाडीवरती होतं, परंतु शिंदेंनी आपल्या शिलेदाराला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं होतं, परंतु विरोधकांनी फडणवीसांच्या तोंडून नाव जाहीर करावे लागते अशी टीका केली होती. यावर श्रीकांत शिंदे यांनी आम्ही वेगळे नाव जाहीर करणार असं म्हटलं होतं. भाजपाचा विरोध असल्याने शिंदे यांना उमेदवारी उशिराने जाहीर करण्यात आली आहे. 2 जागांवरती उमेदवार दिले असले तरी आणखीन एक तिढा असलेली जागा नाशिक, तिथे शिंदे गटाने उमेदवार जाहीर केला नाही. या ठिकाणी छगन भुजबळ इच्छुक होते, तर 2 दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. शांतिगिरी या शिंदेंनी एक बी फॉर्म दिलेला नाही, त्यामुळे या जागेवर अद्याप गुंतागुंत वाढलेलीच आहे. 2 वेळा स्वीकृत सदस्य म्हणून नरेश म्हस्के हे पालिकेमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले, परंतु 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्वपक्षीयांशी असलेल्या सखोलाच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आहे आणि भाजपाला दिलेले कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीही पद बहाल करावे लागले होते. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेतेपद त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही सांभाळली होती. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्तेपदही आहे. तर नरेश म्हस्के यांना लोकसभा उमेदवारी शिंदे गटाकडून जाहीर झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते असू दे, माजी नगरसेवक असू दे, यांनी येथे उपस्थित राहून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटो जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह साहेब यांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद, माननीय आमदार प्रताप सरनाईकजी, त्याचबरोबर रवींद्र फाटक, आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी, विजय चौगुले साहेब असतील, नाहटा साहेब असतील, त्याचबरोबर महिला आघाडीचे आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर, संजयजी वाघुले, निरंजनजी डावखरे, माननीय गणेश नाईक साहेब, संजीव नाईक, त्याचबरोबर आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या, विनयजी सहस्रबुद्धे, या सगळ्यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की जे आज निष्ठावंत म्हणून प्रचार करताय, आज शिंदे साहेबांचं मनापासून मी ह्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या खऱ्या निष्ठावंताला आज ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे. आणि नरेश म्हस्के साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या ठाणे शहर, त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरसारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करतात. अशा आमच्या आज म्हस्के साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे. मी विश्वासाने सांगतो की पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश म्हस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा. आयुक्त सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण. गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाकाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवरती अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त श्री राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. संध्या रामदास पवार, पुष्पा हनुमंत शेलार, छाया सुभाष काकडे, महादेवी साईबान गंधनोर, सुषमा सुदाम पवार, विठ्ठल दामोदर बर्वे, परशुराम दशरथ जाधव, तुषार सदानंद रटाटे, संदीप राम करंजकर, उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या 10 सफाई कामगारांना शाल आणि सन्मानचिन्ह तसेच तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले. तसेच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश विरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मतदानाचा जनजागृती करण्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना थँक्यू सर टाकण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे हे सारे स्वच्छता दूत सदैव कार्यरत असतात. त्यांचा या निमित्तानं सन्मान माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती पुष्पा हनुमंत शेलार सर इकडे शेलार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती. यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती छाया सुभाष काकडे, समिती श्रीमती छाया सुभाष काकडे. मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती महादेवी साईबान गंधनोर. धन्यवाद. सन्माननीय आयुक्त महोदयांना विनंती, आपण सर्व प्लॅटून सुरक्षा लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचा मतदान 20 मेला आहे. माझा एक नम्र आवाहन आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत,
अशा आहे की त्यांनी हमखास या मतदानाचं जे महापर्व आहे, लोकशाहीचा महापर्व आहे, त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा, असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले. महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेव सिसोदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी व इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवण्यात आली. सर्वप्रथम शिनगारे यांनी महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राज्याच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचे आणि महाराष्ट्र धर्माचे प्रतीक म्हणून आजच्या या मंगलमय दिवसाकडे पाहता येईल. महाराष्ट्र दिन हा राज्यातील लोकांना एकत्र येण्याचा व त्यातून आपली संस्कृती, समृद्ध वारसा, प्रगतीचा आलेख मांडण्याचा दिवस आहे. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस असून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे. या दिनामुळे श्रमाची प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे. प्रत्येकालीन परिस्थितीमध्ये या दलाचा वापर केला जातो. सुंदर असा गणवेश, टोपीवरचा लाल तुरा, पायातील पांढरे बूट आणि खाकी गणवेश, सुंदर असं संचलन. बँड पथक ठाणे शहर, प्लाटून कमांडर, बँड मास्तर, पोलीस उपनिरीक्षक शामराव नागदेव जाधव, ठाणे शहर. सकाळपासून आपण ऐकत असलेलं सुंदर असं हे वाद्यवृंद मी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ठाणे येथे कर्तव्यावर असताना श्री प्रल्हाद गोपाल तारी यांनी महामंडळ ठाणे येथे कार्यरत असून त्यांनी महामंडळाच्या वागडे इस्टेट ठाणे येथे मालगोदामात लागलेली आग अग्निशमन दलाची वाट न बघता अत्यंत धैर्यपूर्वक आज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा 64वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आपण साजरा करत आहोत. या दोनही महत्त्वपूर्ण अशा दिवसाच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 20 मेला आपल्या जिल्ह्यामधल्या 3ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. माझी सर्व मतदारांना ही विनंती आहे, मग त्यामध्ये नवमतदार असोत, महिला मतदार असोत, दिव्यांग असोत, ट्रान्सजेंडर्स असोत, सर्वांनी घराच्या बाहेर पडून या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असं मी आवाहन करतो. आणि निश्चितपणानं सर्व मतदार या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 2.5 वर्षात मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, मराठवाडा, वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असं आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केले आहे. महाराष्ट्राचा 64वा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे, असंही यावेळी उपाध्याय यांनी म्हटलं. मला असं वाटतं, मी आतापर्यंत यादी दाखवली, गेल्या
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले होते, किंबहुना माझं तर म्हणणं आहे की एक चांगलं सकारात्मक काम केलेलं उद्धव ठाकरेंनी दाखवावं. महाराष्ट्रामधलं सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना होत्या. यादीच काढायची संजय राऊतजी, तर एकदा कधीतरी चर्चेला बसा, यादीच करू आपण. त्यामध्ये अनेक गोष्टी निघतील की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एक तरी चांगलं काम किंवा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एक तरी चांगलं काम महाराष्ट्रात झालं का. कोरोनासारखा अत्यंत कालखंड कठीण होता, उद्धव ठाकरे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, सर्वाधिक अपयशी मुख्यमंत्री ते होते. दुसरं आहे, पवारांच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न पवार साहेब खूप जुना प्रश्न आहे, त्या निश्चित आलं नाही, आणि म्हणून हे दोघे महाराष्ट्राचे द्रोही आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं आहे की मुळामध्ये खरं तर हेच काढायचं असेल म्हणून मी सांगितलं आता की या ठिकाणी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे प्रचार जात नाहीयेत का. आता त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, हा काही दोष नाहीये. उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नाही, तिथे कार्यकर्ते नाही आहेत, संघटना नाहीये, हा दोष दुसऱ्यांवरती अजून कसं चालेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे एकदा सांगावं, उद्धव ठाकरेंनी सांगावं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं. नुसती दुसऱ्या टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं. त्याचा निर्णय संध्याकाळपर्यंत कळेल, होईल. मला असं वाटतं महायुतीचा धर्म स्पष्ट स्वच्छ आहे अगदी. मी तुम्हाला मागेही सांगेल, आज पुन्हा एकदा सांगतो की एखादी जागा वाटप होईस्तोपर्यंत प्रत्येक पक्षाने जागेवर दावा करण्यात गैर काहीच नाही, आघाडी युतीमधल्या. पण एकदा जागा वाटप जाहीर झालं की आमच्या दृष्टीनं एकच उमेदवार आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार जो जाहीर झालाय तो निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल, उभा राहील, जिद्दीने काम करेल.